जय महाराष्ट्र मित्रांनो, NTPC जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं, यांच्यातर्फे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पोस्टसाठी भरती निघाली आहे. खासियतीची अशी की कुठलीही एक्झाम होणार नाहीये, कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे. तुम्हाला जे मार्क पडले त्या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सिलेक्शन होणार आहे. महत्वाचं म्हणजे सॅलरी पण जबरदस्त आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल, गव्हर्नमेंट जॉबच्या प्रयत्नात असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की जागा चांगल्या आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट चांगली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत सांगतोय. कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय. त्याआधी चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. कारण की डेली आपण असे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आणत असतो. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर NTPC ची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. अनेकांना या कंपनीबद्दल माहिती असेल. वन ऑफ द बेस्ट इंडियन कंपनी आहे जी की गव्हर्नमेंट अंतर्गत येते आणि ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावरून आपण अप्लाय करू शकतो. इथे बघा अप्लाय करणं सुद्धा सुरू झालं आहे. महत्त्वाच्या तारखा पण आल्या आहे. याची शॉर्ट नोटिफिकेशन आली होती पण तेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता. कारण की जोपर्यंत प्रॉपर डिटेल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नाही. डिटेल नोटिफिकेशन आली आहे, अप्लाय करणं सुरू झालं आहे. जसं की तुम्ही बघू शकता ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ते तुम्ही बघू शकताय. अप्लाय करणं कधीपासून झालंय तर 11/2, यस 11/2 पासून अप्लाय करणं सुरू झालंय. 25/2 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय आणि याच PDF मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसं की तुम्ही बघू शकताय, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर दिलाय. NTPC लिमिटेड तर्फे जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एंटरप्राइजेस आहे, यांची ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर तुम्ही आहात तर तुमच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मग इलेक्ट्रिकलसाठी 165 जागा, मेकॅनिकलसाठी 210 जागा, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 125 जागा, कम्प्युटर सायन्स किंवा IT तुमचं झालेलं आहे तर 15 जागा असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला मिनिमम 65% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडले असेल तरच अप्लाय करू शकताय. पण SC, ST, PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात, 55% पडले तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कुठलीही एक्झाम नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे. हे मार्क जे पडले त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. म्हणजे कसं सिलेक्शन होणार आहे तर गेटचे जे तुमचे पासिंग स्कोर आहे त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. मग इथे बघू शकता कुठल्या डिपार्टमेंटला किती आहे. जसं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस येतात त्याची माहिती दिली आहे. मेकॅनिकलमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत त्याची माहिती दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिलेली आहे. इन्स्ट्रुमेंटेशनसाठी दिलेली आहे. आणि कम्प्युटर सायन्स आणि IT साठी पण दिलेली आहे. कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत ते तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर एज लिमिट काय तर मॅक्झिमम तुमचं वय 27 पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर चालणार नाही. पण तुम्ही SC, ST, OBC, PWBD, एक्स सर्व्हिसमन तुम्ही आहात तर तुम्हाला इथे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार वयामध्ये सूट दिली आहे. जसं की SC, ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्षाचं, PW साठी 10 वर्ष. या प्रकारे तुम्हाला इथे वयामध्ये सूट मिळत असते. ओके. सिलेक्शन प्रोसेस काय तर यू मस्ट हॅव अपियर फॉर ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. म्हणजे गेटसाठी तुम्ही अपियर झालेलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे क्वालिफाय करणार आहात, जे मार्क पडणार आहात त्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. ओके. बाकी इथे बघा शॉर्ट फॉर्म पण दिलेलं आहे. कशाला काय म्हणतात तुम्हाला माहित नसेल ते. टोटल जागा किती आहे तर ऑलरेडी वरती तुम्हाला सांगितलंय, तुम्ही ते बघू शकताय. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स या आणि CSIT यासाठी पण किती जागा आहे तुम्हाला इथे दिसून जाईल. कास्टनुसार तुम्ही बघू शकता. UR साठी किती आहे, ओके. EWS साठी किती आहे, OBC साठी किती आहे, SC साठी किती आहे, ST साठी किती आहे. आता अनेक जण म्हणतील यार मेकॅनिकलसाठी तर EWS ला एक पण जागा नाही आहे, मग काय करायचं. मग तुम्ही ते UR मध्ये म्हणजे ओपन मध्ये फॉर्म भरू शकताय. म्हणजे जवळपास सगळ्यांसाठीच या वॅकन्सी असणार आहे. ओके. प्लेसमेंट दिली आहे. प्लेसमेंट कशी होणार आहे, काय होणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सॅलरी जबरदस्त मिळते. 1,40,000 रुपयांपर्यंत तुम्हाला इथे पेमेंट पर मंथ मिळतं. भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे मिळून, जे की तुम्ही ते बघू शकता. E1 ग्रेडची तुम्हाला इथे सॅलरी मिळते. भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात. जसं की बघा इथे अलाउन्सेसची लिस्ट दिलेली आहे. आता पुढे महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण अप्लाय करणार आहोत तर कशाप्रकारे अप्लाय करणार आहोत तर ही वेबसाईट आहे. यावर आपल्याला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. मग कसं क्रिएट करायचं तर नवीन असाल तर न्यू युजर करायचं आहे. ऑलरेडी असेल तर युजर ID, ईमेल ॲड्रेस, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. नसेल तर इथे बघा न्यू युजर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा ऑलरेडी रजिस्टर यावर क्लिक करून तुम्ही करू शकता. न्यू युजर यावर क्लिक केलंय. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मग कॅन्डिडेटचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, ॲप्लिकेशन डेट म्हणजे तुमचं जन्मतारीख काय ते
त्यानुसार तुम्हाला ते टाकून घ्यायचे. ओके. त्यानंतर ॲप्लिकंट डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख काय ती टाकून घ्यायची आहे. तुमचं आधार कार्ड टाकून आधार व्हेरिफाय करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे डिटेल्स टाकायचे. मग तुमचं नाव, आडनाव, ॲड्रेस, मग किती मार्क पडले, कुठल्या कॉलेजमधून केलंय, कुठली डिग्री केली आहे ते टाकून घ्यायचं आहे. OTP टाकून तो व्हेरिफाय करायचा आहे. मग तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल. ते टाकून तुम्ही ते लॉग इन करू शकताय आणि अशा प्रकारे फॉर्म भरू शकताय. फॉर्मसाठी तुम्ही बघू शकताय ₹500 फी आहे, पण SC, ST, PWD साठी कुठलीही फी नसणार आहे. ओके. बाकी यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही ते बघू शकताय. फी पेमेंट कसं करायचं, काय करायचं त्याचे पण डिटेल्स इथे दिलेले आहे. ऑनलाईन मोड थ्रू तुम्ही करू शकताय. बाकी कुठले-कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्याची माहिती दिलेली आहे. जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि महत्त्वाच्या तारखा दिल्या आहे. 25/2 म्हणजे कमी दिवस तुमच्या हातात आहे. 5 ते 7च दिवस तुमच्या हातात आहे. त्यामुळे जेवढी घाई करता येईल तेवढा लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर चांगलं अपडेट आहे, ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय, परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजेल आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि असेच अपडेट पाहिजे असेल तर त्यावरही कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.